उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकारी किरण गुजर सर आपल्यासोबत आहेत. सर, जेव्हा ही अपघाताची घटना घडली तेव्हा तुम्ही तिथेच होता. नेमकं तिथं गेल्यावर तुम्हाला काय दिसलं होतं? काय विमानतळावर उभं होतो, समोर विमान आलेलं पाहत होतो आणि विमानाच्या खाली उतरणार नेहमीप्रमाणे ते कसं गिरटे घेतं आणि कसं उतरतं माहित असल्यामुळे ते जेव्हा गिरटे घ्यायला लागलं आणि एअर स्ट्रिपची स्ट्रिप सोडून त्याच्या बाहेर जातानाच मात्र हेलका खाऊन ते असं पलटी झालं. तेव्हाच काहीतरी वेगळं होतंय म्हणून आणि ते एकदमच ते पुढे दिसायला म्हणल्यानंतर तेच मार्गे गाडी घेऊन मी परत तसा पळत गेलो. तेव्हा आवाज झाला आणि विमानामध्ये एकदम हिरो लागलं म्हणून तिथं तेवढ्यात 1 मिनिटाच्या आत गाडी पोहोचली, खाली उतरून मी जाते तेव्हा एकदमच बॉडी अशी बाहेर म्हणजे दुसरा आवाज होऊन बाहेर ह्याच्या सहित आली, जेड सहित आली, बेल्ट बांधलेला आणि मला जाणवते की हा देह अजित आहे म्हणून. आणि काही 2-3 मिनिटाच्यात काय त्यानंतर तुम्ही काय केलं नेमकं? त्यावेळेला आम्हाला त्या ठिकाणी असं वाटत होतं की 5 लोक बहुतेक ते असतील म्हणून धुरात काय दिसत नाही म्हणून पाणी मारायचा विजवायचा प्रयत्न करतो. अजून काहीतरी कोण असेल, अडकलं असेल, काय असेल, दादात असतील, परंतु ती वेळी अशा की फोल ठरली. आणि आतमध्ये जेव्हा दिसलं की नाही आता कोणीच राहिलं तेव्हा मात्र मग बाकीच्या सफाई राजावर होते त्यांनी मग सांगायला सुरुवात केली. मीडियाच्या मार्फत काही गोष्टी बाहेर आल्या होत्या. लास्ट केव्हा बोलला? काय तुमचं बोलणं झालं होतं? सकाळी निघताना साधारणपणे निवडणुकीचं नियोजन बारामतीमध्ये आल्यानंतर ह्या पद्धतीची मला माहिती पाहिजे. दादा मला तयार केले, तुम्ही उतरला की फोल्डर देतो. कारण अगोदरच एक फोल्डर त्यांच्या हातामध्ये होतं की जे ते बॉडी पडली त्याच्याबरोबर ते फोल्डर विखरून पडलं होतं. आणि मग निवडणुकीच्या माध्यमातून जाताना त्या ठिकाणी ज्या भागामध्ये जाईल त्या ठिकाणची माहिती, सद्य परिस्थिती, नंतर आदल्या रात्रीच त्यांनी बघितलं होतं की कॅन्डिडेटला चिन्ह वाटप कसं झालंय, कोण कोण कुठल्या क्रमांकावर आहे, काही उमेदवार आमचे 1 नंबरला, काही 2 नंबरला, काही 3 नंबरला, ते असे का गेलेत की राष्ट्रीय पक्ष आपला असताना देखील त्याची चर्चा केली. आणि मग सकाळी म्हणले मला त्याचे पॉम्पलेट्स हातामध्ये द्या म्हणून मशीनचे नमुने वगैरे घेऊन मी थांबलो होतो त्यांना देण्यासाठी सभेला जाण्यापूर्वी. तुमच्या नेमक्या आठवणी काय आहेत? दादांसोबत तुम्ही एवढा काळ घालवलाय, दादांचं राजकारण तुम्ही जवळून पाहिले. राजकारण त्यांनी कायम शुद्ध स्वरूपात केलं. बारामतीचा विकास हा एक त्यांचा ध्यास होता प्रत्येक गोष्टीमध्ये. माझ्या बारामतीकरासाठी हे करायचंय, बारामतीकरासाठी ते करायचंय. आणि प्रत्येक वेळेला की असं वाटायचं की आता इथपर्यंत झालं, पुढे काय करणार आहे, पुढचं विजन ते तयार ठेवायचे आणि सांगायचे आणि त्याच्यावर चर्चा करायची की हा प्रोजेक्ट करूया. काही प्रोजेक्टचं प्लॅनिंग हे गेल्या 20 वर्षापूर्वीच आहे. आता की ज्या वेळेला त्यांनी ऍक्टिव्हपणे 1988 तेव्हा ते थोडं स्वरूपात होतं, कारण त्यावेळेस असणारा निधी, त्यावेळेस असणारी सत्तेची पॉवर आणि आजची याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडला. परंतु असणाऱ्या सत्तेचा उपयोग पूर्ण बारामतीकरांसाठी कसा करून घ्यायचा हे त्यांनी सिद्ध केलं. तर दादांच्या जाण्याने आता सगळेच हळहळ करत आहे. नेमकं बारामतीकर सुद्धा प्रचंड ह्याच्यात आहे. त्यांना सुद्धा काय होते काय कळणार, काय दादा तुम्हाला लास्ट काय बोलले होते किंवा तुम्ही ह्याच्या आधी दादांशी बसलं सुद्धा काय? कारण तुम्हाला फोन आला होता दादाचा, आधी तुम्ही बसला असाल, काय दादांनी भावना व्यक्त केल्या होत्या? अलीकडच्या काळामध्ये ते उद्विग्न व्हायचे, एवढं काम करून, एवढं कष्ट करून या ठिकाणी म्हणले काही गालबोट लागतात, काही टीका टिप्पणी होते, काही आक्षेप होतात. एवढं चांगलं काम करू जर असं होत असेल तर कशा करता काम करायचं? थोडंसं आपण म्हणतो ना की विमानस्का अवस्था अलीकडच्या काळामध्ये त्याची थोडी होत चालली होती. परंतु याचा अर्थ त्यांनी माघार घ्यायचं कधी ठरवलं नव्हतं आणि ते पळवाट त्यांनी कधी स्वतःची काढले नाही. परंतु मात्र अजितदादांना लोकांना एक कठोर मनाचा माणूस दिसत होता, परंतु त्या मनामागे जे हळवे मन होतं ना, हळवे मन ते कधीतरी कुठंतरी कुणासमोर तरी उघड करायचे, बोलायचे, कारण त्या निमित्ताने त्यांना हलकं वाटायचं. तेव्हा जेव्हा असं वाटेल तेव्हा मी बोलायचं. दादांनी आपला स्वभाव सुद्धा बदलला. एक कडक प्रकारचे दादा ते आता नरम असे दादा झाले होते अलीकडच्या काळात. वयोमानाचा फरक, त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये आलं तर कौटुंबिकातला फरक, बारामतीकरांचं प्रेम. कारण बघितलं की लोकसभेच्या माध्यमातून परत एवढा मोठा फरक त्यांनी जाणवले तेव्हा बारामतीकर खऱ्या अर्थाने माझ्यावर प्रेम करतात. आणि मात्र त्यांच्या प्रेमात आता उत्तरदायित्व आपण कायम आयुष्यभर राहिलं पाहिजे ही त्यांची भावना होती त्याच्या मागची सगळी. तुमच्या खरं तर भावना काय आहे तुमच्या? आता
जागा नाही आहेत. आता इथून पुढे कसं कसं होणार आहे? नाही सांगता येत, कारण 40 वर्षामध्ये मी जे अजितदादा बघितल्यात तेवढं तेवढी कॅपॅसिटी तेवढं विजन दुसरा अजितदादा नाही होणे. हे होते अजितदादा यांचे सहकारी. त्यांनी सांगितलं की दुसरा अजितदादा पवार हे होणे आता शक्य नाही. अक्षय साबळे, आपलं महानगर, बारामती.